आपल्याला मोठी लोक म्हणतात की तुम्ही वाचाल तर वाचाल, आणि त्या शब्दांना खूप मनावर घेऊन बाबांनी पूर्ण गाथा पाठांतर केली आहे. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले आहेत आणि असे अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे जे काही वारकरी संप्रदायातील ग्रंथ असतील ते सगळे बाबांनी वाचून काढलेत. तर त्या बाबांना आपण विचारूयात की काय या मागची प्रेरणा होती त्यांची. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मलीन भजनानंदी श्री गुरु रामचंद्र बाबा बोधे आमचे गुरुवर्य बाबा होऊन गेले. बाबांनी सांगितलं की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण 4 वर्षे शिकले आहात. कीर्तन प्रवचन आपल्याला नंतर करता येईल, पण जगद्गुरु तुकोबारायांचे जे विचार आहेत, जगद्गुरु तुकोबारायांची जी वाणी आहे, ते आपण अगोदर त्यांची सेवा करावी. म्हणून श्री गुरु बाबांची आज्ञा म्हणून श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. त्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती मी 4 वर्ष राहून श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली अर्थात मोठे कदम माऊली यांच्यासोबत, यांच्या समवेत 4 वर्ष त्या ठिकाणी गाथा कंठस्थ केलेली आहे. ही श्री गुरु बाबांची प्रेरणा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबांनी ते करून घेतलेली आहे. बाबांचा मानस डोळ्यासमोर ठेवून आमच्या बाबांचं जीवन असं होतं. श्री गुरु बोधे बाबांची संपूर्ण गाथा कंठस्थ होती. माझ्यासारखे कितीतरी साधक मंडळी बाबांनी तयार केलेले आहेत. म्हणून बाबांच्या प्रेरणेनं जगद्गुरु तुकोबारायांची गाथा मी कंठस्थ केलेली आहे. आणि तुम्हाला ते सगळं कंठस्थ केल्यानंतर, एवढी गाथा कंठस्थ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वागण्यात किंवा इतर गोष्टींमध्ये काही बदल दिसला का? बदल असा आहे, जीवन जगत असताना जर आपल्याला कुठले प्रसंग आले तर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या डोळ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्यानुसार मी वाटचाल करत असतो. बराच बदल पूर्वीच्या जीवनामध्ये आणि गाथा कंठस्थ केल्यानंतर त्या जीवनामध्ये बराच बदल माझ्या जीवनामध्ये आहे. आणि तुम्ही भाषा ते पूर्ण पाठांतर करत असताना किंवा तुम्ही वाचत असताना तुम्हाला अशी कोणती नवीन गोष्ट सापडली जी तुम्ही नॉर्मल आयुष्यात विचारच नाही करू शकत, अशी नवीन गोष्ट काय तुम्हाला त्या वाचनातून सापडली? नवीन गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे जे विचार आहेत, तुकोबारायांनी अभंग जे करत असताना तुकोबारायांनी कुठल्या परिस्थितीमध्ये अभंग केलेले आहे. आपण भगवंताच्या कृपेने, परमात्म्याने आपल्याला किती सर्व अनुकूल दिलेलं आहे. प्रतिकूलतेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ते संपूर्ण आपल्या जगाकरता, आपल्या उद्धाराकरता ही गाथा दिली. आपण कसं वागायला पाहिजे, कसं जीवन जगायला पाहिजे, हे तुकोबारायांची प्रेरणा मनामध्ये, अंतःकरणामध्ये असल्यामुळे अतिशय तुकोबारायांच्या विचारानं मी चालण्याचा प्रयत्न करत असतो. आता या सगळ्यामध्ये तुमच्या घरातील कुटुंबियांनी किती तुम्हाला यासाठी प्रोत्साहन दिलं, की अडचणी आल्यात किंवा काय घरच्यांचा यामध्ये काय रोल होता? माझ्या घरी अगोदरच पारमार्थिक वातावरण असल्यामुळे मला कुठल्या प्रकारची अडचण आली नाही. माझे वडील वैकुंठवासी शत्रुघ्न सावजी लांडे, माझे वडील लहानपणापासून परमार्थामध्ये आहे. त्यामुळे स्वभावतः लहानपणापासून मला परमार्थाचं बालकडू मिळालेलं आहे. माझ्या घरामध्ये आताही देखील कुठली प्रतिकूलता नाही. संपूर्ण मंडळी परमार्थिक असल्यामुळे मला सहज लहानपणापासून परमार्थाचे बालकडू आहेत. आणि 2002ला मी सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसलो. 2002 पासून तर 2006 पर्यंत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 7 पासून तर 11 पर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याची सेवा केलेली आहे. वा. आणि तुम्ही तरुणांना काय सांगाल, की या सगळ्या वाचनातून तुम्हाला काय मिळेल? तरुणांना जगद्गुरु तुकोबारायांचे विचार असे आहेत, हे सर्वांकरताच प्रेरणादायी आहेत. ते तरुण असतील, म्हातारे असतील, महिला, सर्वांकरता जगद्गुरु तुकोबारायांचे विचार असे आहेत की जीवनाचा कायापालट करणारे आहेत. जीवन जगत असताना तुकोबारायांचे विचार जर डोळ्यासमोर ठेवले, परमात्म्याने मिळालेला हा नरदे आहे, दिलेला नरदे आहे की बहुता दिवसा फेरा आला या नगरा, न मिळणारा नरदे परमात्म्याने दिलेला आहे. ज्ञानोबारायांचे विचार असो, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार असो, हे जर आपण जीवन जगत असले तर आपलं जीवन हे समाधानी आणि चांगल्या प्रकारे जाईल, अशी मी सर्व तरुणांना प्रेरणा देतो. खरं काळाची गरज आहे. आजच्या काळामध्ये संतांचं वाङ्मय आपल्याला तारून देणार आहे आणि समाधान देणार आहे. म्हणून सर्व तरुणांना विनंती आहे की आपण संतांचे विचार, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, समोर ठेवून जीवनात क्रम चालू ठेवावा.
धन्यवाद माऊली. पण मला एक सांगा की ब्रह्मचार्य तुम्ही पत्करलं तर ते वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही हा निर्णय घेतला? सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना गुरुवर्य शांती ब्रह्मश्री मारुती बाबा यांचा एक विचार मी ऐकला. गुरुवर्य बाबा म्हटले की ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत विषय वगैरे सर्वांना आहे, परंतु परमार्थ हा फक्त मानव देहामध्ये करता येतो. परमात्म्याने आपल्याला नरदेह दिलेला आहे की परत आपण परमार्थ करू शकत नाही. विषय व प्रत्येक जन्मामध्ये आहेत. कुठला जन्म कुठला मिळेल काही सांगता येत नाही, परंतु उद्धार होण्याकरता परमार्थ करण्याकरता परमात्म्याने आपल्याला नरदेह दिलेला आहे. बाबांनी काही मला आग्रह वगैरे केले नाही, परंतु बाबांचं वाक्य माझ्या अंतःकरण पटलावरती ठसावलं आणि मला असं वाटलं की या जन्मामध्ये परमात्म्याची भक्ती करावी आणि आपला उद्धार करून घ्यावा. बाबांच्या प्रेरणेमुळे मी ब्रह्मचर्य राहण्याचा प्रयत्न करत आहे. वा. आता तुमची गाथेमधली एखादी आवडती रचना तुम्ही जर आम्हाला म्हणून दाखवलीत तर आनंद होईल. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहे ते सर्व आवडीचेच आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी जी अभंगाची सुरुवात केलेली आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजी रे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा.